नमस्कार, माझे नाव सोनल सकपाळ। मी साठे कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करते। मी 4 वर्षांपूर्वी SYBSCला होते। तेव्हा माझ्या लक्षात आले की आपला अभ्यास पाहिजे तितका होत नाहीये। त्यासाठी महत्त्वाचे कारण होते कमी आत्मविश्वास आणि कमी पडणारी मनाची एकाग्रता। त्यावेळी जाणीव झाली, असे करून चालणार नाही। आयुष्यात पुढे जायचे असेल तर माझ्यातल्या त्रुटी शोधल्या पाहिजेत आणि मग त्यावर उपाय शोधले पाहिजेत। म्हणून मी कॉलेजच्या काउन्सिलर सविता टिळक मॅडम ना माझा प्रॉब्लेम सांगितला। त्यावेळी त्या प्रगत वर्ग करत होत्या आणि आता त्या प्राध्यापक करत आहेत। मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे ब्रह्मविद्येच्या वर्गाला ॲडमिशन घेतले। थोड्याच दिवसात नियमित सरावाने शारीरिक व मानसिक पातळीवर सकारात्मक बदल जाणवू लागले। सर्दीचा त्रास खूप प्रमाणात कमी झाला। मानसिक शांतीचा अनुभव येऊ लागला। त्यानंतर मी सराव वर्ग पूर्ण केला। मला इथे एक अनुभव सांगावासा वाटतो। जेव्हा मी MScला होते तेव्हा एक शेवटचा पेपर बाकी होता आणि अभ्यास देखील केला होता, पण नेमकी रिव्हिजन झाली नव्हती आणि त्यामुळे मला खूपच मानसिक ताण जाणवत होता। त्यावेळी असे वाटले, पण मग मी मॅडमच्या सांगण्यानुसार मी कसाबसा पेपर दिला। कोणते उत्तर कसे लिहिले माझे मलाही ठाऊक नव्हते, पण त्याच दिवसापासून उत्पादक श्वसन सुरू केले आणि त्याचा परिणाम रिझल्ट आल्यावर दिसला। त्या पेपरमध्ये मला खूप मार्क्स नव्हते, पण मी पास झाले होते आणि MScचा ओव्हरऑल रिझल्ट A ग्रेड म्हणून मिळाला होता। जर उत्पादक श्वसन केले नसते तर कदाचित फेल झाले असते, पण या गोष्टीमुळे माझा ब्रह्मविद्येवरचा विश्वास अजूनच वाढला। MSc झाल्यावर मागच्या वर्षी इथे जॉईन झाले साठे कॉलेजमध्ये। त्यावेळी मनात भीती होती की स्टुडंट्स मला ॲज अ टीचर म्हणून एक्सेप्ट करणार का, कारण त्यांच्या वयामध्ये आणि माझ्या वयामध्ये फारसा डिफरन्स नाहीये। माझ्यात ती पात्रता आहे का, असे अनेक प्रश्न होते आणि याआधी शिकविण्याचा अनुभवसुद्धा नव्हता। पण ब्रह्मविद्येच्या मार्गावर असल्यामुळे स्वतःला समजावत होते, आव्हान स्वीकारले नाही तर प्रगती होणे शक्य नाही आणि शिक्षण होऊन लगेच नोकरी मिळणे ही माझ्यासाठी खूप मोठी संधी होती स्वतःला सिद्ध करण्याची। परंतु आता ब्रह्मविद्येच्या कृपेने सगळे सुरळीत चालले आहे। माझ्याकडून चुका देखील होत आहेत, पण त्यांची जाणीव होते आणि की ज्यामुळे मी त्या सुधारू शकते आणि व्यक्तिमत्व विकास करू शकते। सुरुवातीच्या 10-15 दिवसात मला मुख्य फायदा झाला तो म्हणजे 8 प्रार्थनांचा। प्राथमिक पाठ क्रमांक 10 मध्ये आहेत त्या। या प्रार्थना कधीही कुठेही असले तरीही आठवायच्या। या प्रार्थनांमुळे मानसिक धैर्य कायम ठेवू शकले आणि मी ती परिस्थिती व्यवस्थित हाताळू शकले आणि विशेष करून योग्य भाषणाचे महत्त्व पटले आणि योग्य भाषणाची सवयही झाली। प्रत्येकामध्ये परमेश्वर आहे याची जाणीव झाली आणि त्याच्यामुळे कृतज्ञता वाटते। याचे सर्व श्रेय मी ब्रह्मविद्येला देते आणि यापुढे मी योग्य सरावाने उत्तम गोष्टी प्राप्त करण्याचा निश्चय करते। आपल्या सगळ्यांसमोर मला बोलण्याची जोग मॅडमनी संधी दिल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते। धन्यवाद।